हे आहे आगा खान पॅलेस. पुणे नगर हायवे च्या बाजूला असलेलं हे आगा खान पॅलेस. काही मुली रील बनवताना आगा खान पॅलेस दिसतो. त्यावेळेचे कारंजे. थोडंसं डेव्हलपमेंट आहे आज, पण हे मधलं जे आहे ते जुन्या काळातलं दिसतंय. असा लांबून आगा खान पॅलेस दिसतो. छान वाटतं ना. कलाकृती अप्रतिम. आजूबाजूला बघा किती छान, आणि फार पूर्वीची झाडं असलेली, किती चांगली निगा ठेवलेली आहे इथं. हे साईडचं नजारा आहे. हे वरच्या ठिकाणी कोणाला जाता येत नाही, परमिशन नाही आहे. इथे पण बाग बगीचा, झाडी, हे फार मोठं होतं म्हणे. त्या रस्ता रुंदी करण्याच्या काळामध्ये बहुतांशी भाग हा गेलेला आहे, किंवा गव्हर्नमेंटने त्या ताब्यात घेतलेलं आहे. आगा खान पॅलेसची ही जुनी वास्तू आहे, आणि उत्कृष्टपणे त्याला जतन करून ठेवलेले आहे महाराष्ट्र शासनाने. इथं हे नंगे पुंगे पोरी फोटो सेशन करत आपल्या बॉयफ्रेंड बरोबर. हा असा पॅलेस. आत्ताच्या काळात कोणाच्या बापाच्या टिंबपिंडमध्ये दम नाही असा पॅलेस विकत घेण्याचा, बनवायचा. बहुतेक त्या काळात पाणी भरपूर प्रमाणात होतं वाटतं, त्यामुळे कारंजे पण भरपूर प्रमाणात येतं. पण याचा फार छोटा कारंजे आहे. मगाशी जो कारंजे दाखवला त्याच्यापेक्षा फारच छोटा आकाराचा हा कारंजे. पॅलेसची बहुतेक प्रतिमा किंवा त्याचं स्ट्रक्चर वाढवण्याचं हे काम करतं. हे असं पॅलेस आहे. किती सुरेख दगडी काम आहे. भिंतींचं पण बघा, छान आहे ना. तर पण बघा छान आहे सगळं, कसं व्यवस्थित. कुठंही असं वाटणार नाही की कुठेतरी काम चुकारी केलेली आहे. व्यवस्थित असं काम आहे. हे पाठीमागचं पोर्शन आहे. आणि हा असा आगा खान पॅलेस. तसं बघायला गेलं तर वरती कुणाला जाऊन देत नाही वाटतं, कारण की कोणताही पर्यटक वरती गेलेला नाही आहे आणि दिसतही नाही आहे. बहुतेक दरवाजे बंद आहेत. बघूया आतमध्ये जाऊन. इथे बहुतेक समाधी आहे, कोणाची आहे ते बघू. हे त्यावेळेसचेच सगळे
रचना आहे. हे असं काहीतरी विशिष्ट असं पाहायला मिळतं. हे खादीच्या स्वरूपात आपल्याला कपडे विकत घेता येतील. जसं मी तुम्हाला सांगितलं ती समाधी आहे. हे गांधीजींच्या काळातलं समाधी आहे. असं काहीतरी भिंती आहेत ज्या जुन्या आहेत. कस्तुरबा गांधी स्मारक 1944 22 फरवरी यांचं निधन झालं होतं. त्यांचं कस्तुरबा गांधी यांची समाधी फार थंड वातावरण आहे. आताचं बांधकाम आहे वरचं. पहिले काय नव्हतं. हे आहे कस्तुरबा गांधी ची समाधी. महात्मा गांधी यांची पण समाधी आहे. आत मी जाणार आहे आपण. मस्त मस्त हिरण आहे तिथं. असं काय बांधकाम आहे. पुन्हा सागवानी लाकडाचं दिसतंय. खिडकी असं पायरी आणि अशी सागवानाचे झाड. सागवानाच्या लाकडांचं बनवलेलं आहे बहुतेक हे. तर मजबूत दिसतंय. सामाजिक जीवन में भी जिम्मेदारी बखूबी निभाई. किशोर अवस्था में उनकी शादी हो गई. तब से लेकर पति के प्रति उनका पूर्ण समर्पण हुआ और निस्वार्थ भाव उनके दाम्पत्य जीवन का आधार था. पति के रूप में गांधी जी को कस्तूरबा कुछ इस तरह याद करती है. मैं आपकी आभारी हूँ कि आपकी जीवन संगिनी एवं संसार में सर्वश्रेष्ठ विवाह बंधन के लिए जो विशाल रूप पर नहीं बल्कि ब्रह्मचर्य का आधारित है. मैं आपकी आभारी हूँ कि आप उन पतियों में से एक नहीं बने जो जुआ, घुड़दौड़, सुराग, सुंदरी और गाने बजाने में अपना समय नष्ट कर देते और अपनी पत्नी और बच्चों से इस प्रकार उठ जाते जैसे कोई बच्चा अपने खिलौने से जल्दी से उठ जाता है. मैं अत्यंत कृतज्ञ हूँ कि आप ऐसे पतियों में से नहीं हैं जो दूसरे के परिश्रम ज़बरदस्त पैलेस है. ज़बरदस्त. बाहर का भी व्यू देखिए. और ये आपको
पॉज करके भी देख सकते हो। महात्मा गांधी जो पूज्य कस्तूरबा बंदी की हालत में इस कमरे में रहते थे 1942 से 1944। त्यांनी वापरलेल्या वस्तू चेअर वगैरे सगळं त्यांच्या चपला दिसतंय दिसतंय या सगळ्या त्या काळातली चेअर्स आहेत. ती काडी पण त्यांचीच आहे. ഞാൻ ഗാന്ധിജിയുടെ എന്താണ്